जगातील 7 आश्चर्य गणल्या जाणाऱ्या आयफेल टॉवर मी आहे आणि माझ्यासोबत मराठी क्रीडा रसिक जे पॅरिस ऑलिम्पिकच्या निमित्ताने पॅरिसमध्ये दाखल झाले आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. एबीपी माझासाठी एबीपी माझामध्ये तुमचं स्वागत आहे. थँक यू. नेमकं काय पाहण्यासाठी तुम्ही पॅरिसमध्ये आलात? खरं तर मी माझ्या कामाच्या निमित्ताने इथे आलो, पण मला ही संधी सोडायची नव्हती. म्हणजे यावेळेस पॅरिसमध्ये येणं म्हणजे हे एक गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे. म्हणजे मी याच्या आधी खूपदा पॅरिसला आलोय, पण एवढी सुंदर पॅरिस नगरी सजवलेली मी याच्या आधी कधीच पाहिली नाहीये. आणि खूप वेगळा अनुभव आहे, खूप सुंदर अनुभव आहे हा. आणि भारतीय खेळाडूंकडनं खूप अपेक्षा आहे. कोणत्या खेळाडूंकडून तुम्हाला जास्त अपेक्षा आहे यावी? ऍक्च्युली म्हणजे नीरज चोप्रा तर सगळेच जण म्हणतात, पण त्याचबरोबर बॉक्सिंग, कुस्ती, अ, अजून वेटलिफ्टिंग, हॉकी या सगळ्याच खेळांकडनं अपेक्षा आहेत. मागच्या वर्षी मागच्या ऑलिम्पिक्समध्ये छान कामगिरी झाली होती. आता त्याच्यापेक्षा सरस करावी अशी अपेक्षा आहे आणि आम्ही नजरे खेळवून ते बघतोय. ऑलिम्पिकच्या तिकीट हाऊसफुल झालेले आहेत. फार कमी जणांना ऑलिम्पिकचा थरार पाहता येणार आहे. पण एबीपी माझाच्या माध्यमातून तुम्हाला खेळाडूंना जो शुभेच्छा द्यायच्या असतील तर काय सांगाल? चक दे, जस्ट डू इट. चक द इंडिया हीच भावना आहे प्रत्येक भारतीयांची, प्रत्येक मराठमोळ्या माणसाची पॅरिसमध्ये दाखल झाली. आणि नक्की या भावनेला भारतीय खेळाडू जे आहे ते त्याच तत्परतेने आणि त्याच तन्मयतेने मैदानातून दाद देतील अशी आपण अपेक्षा करूया. मी संदीप चव्हाण, एबीपी माझासाठी पॅरिस. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.